इकडचं सोनं नकली आहे म्हणतात. मला माफ करा भाऊजी, माझ्यामुळे खूप नुकसान झालंय. मला खरंच माहित आहे. बल्ली चल ठीक आहे. माझ्यामुळे खूप नुकसान झालं. बल्ली बल्ली हे बघ, आता जे झालं ते झालं. रडून काही होणार आहे का? नाही की नाही. त्यापेक्षा आपण काहीतरी मार्ग काढूयात ना. काय मार्ग काढणार हो याच्यातला? पण तू रडायची थांबशील का? तुला काही आठवतंय? म्हणजे तू याच दुकानातून घेतले होतेस दागिने काउंटर पलीकडच्या माणसाला. त्यानं तुला काही व्हिजिटिंग कार्ड किंवा त्या दुकानाचा काही रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे तुझ्याकडे? तुम्ही किती प्रश्न विचारताय मला. मला याच्यातलं काहीच कळत नाहीये. रजिस्ट्रेशन नंबर वगैरे मला काहीच माहित नाहीये भाऊजी. वल्ली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू रडू नकोस. मला सांग, तुला त्या दुकानात काही संशयास्पद दिसलं होतं का? काही वेडवाकडं बघितलंस का? काही आढळलं का? म्हणजे जे तुला खटकलं, जे तुला वेगळं वाटलं? हो, त्या दुकानात ना एक बाई आली होती दागिने विकायला. आणि ती म्हणाली मला पैशांची खूप गरज आहे, तुम्ही सांगा त्या किमतीत मी ते दागिने विकेन. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या काउंटरवरच्या माणसाला विचारलं की हे खरे आहेत का दागिने? तर तो म्हणाला खरे आहेत. म्हणून मी आणि अप्पांनी 5 लाख रुपये दिले तिला आणि ते दागिने घेऊन आलो. खूप मोठी चूक केली मी, खूप मोठी चूक केली. पट्या ऐक ना, माझ्या मागे एक फेरीवाला दिसतोय. बघू नकोस पटकन. तो ना मगाचपासून इथे घुटमाळतोय. पण मी पाहिलं तो ना तो कोणाला काहीच विकत नाहीये, पण तो निघूनही जात नाहीये. असं बघू नकोस दे की काहीतरी गडबड आहे नक्की. त्याला खोपच्यात घ्यायला हवा. कोणी? मी नाही तो काय मी? नाही हो, मी साधा माणूस आहे. अरे मी हे साध्या सरळ अकाउंटिंग सौरभ पटवर्धनला सांगत नाहीये. हे काम मी माझ्या कॉलेजमधल्या त्या पट्याला सांगते जो कुठलीही रिस्क घ्यायला, चुकीच्या माणसाला खोपच्यात घ्यायला आणि त्याची हाडं खिळखिळी करायला अजिबात मागे पुढे बघायचा नाही. पट्या हे तूच करू शकतोस. काय हो, तुमचे पण पैसे गेले? भरपूर नुकसान झालं. काय लोक तुम्ही हा? अरे आयुष्यभराची कमाई चौकशी न करता कशी काय कुणाच्या पण घशात घालता हो तुम्ही? हा, कमाल आहे राव तुमची. एवढं फेमस दुकान आहे, कसं नाही विश्वास त्यांना सांगा ना. मुलीच्या लग्नासाठी दागिने केले होते हो. सगळे गेले हो, सगळं नुकसान झालं. बरं रडू नका. हा दादा, आता तुम्हीच काय तो आम्हाला रस्ता दाखवा. हे बघा तुम्ही रडू नका. रडून काही होणार नाही. माझं ऐका, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या आणि रीतसर कंप्लेंट नोंदवा. आमचे मोठे साहेब बघून घेतील. ओके? हा, टेन्शन घेऊ नका. हा, चला कोणाला कंप्लेंट द्यायची आहे त्यांनी माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चला. तुसी इतनी बड़ी गलती किस तरह कर सकते हो? ओ यार, दुकान बंद है, ते मेरी गलती किस तरह है? मैंने कुछ नहीं पता. मैंने गहने चाहिए है. तो ये दुकान बंद है ना, तू मेरे नाल चल, दूसरी दुकान से ले ले. ना मैंने इसी दुकान में हार वेख किया सी. मैंने वही हार चाहिए है. ओ यार, हार ते हार होंदा है, सेम टू सेम. दूसरी दुकान विच चल, ले ले. बजट दी कोई गल नहीं है. मैं 6 लाख का हार लूंगी. ओ यार, तू 10 लाख का हार ले ले, बस चल, छेती चल. भाभी जी आपको जैसा हार चाहिए सेम तसं मिळून देतो तुम्हाला. बिटू के पापा. ओए एथ्या, ओए गल सुन.
बीवी मेरी, पै मेरे, हार मैनू लेना है, तो अड्डा की काम। भाभी जी आप चलिए, मैं आपको अच्छी दुकान दिखाता हूँ। ओ ना यार ना, है ये तो शक्ल से ही फ्रॉड लग रहा है, इसके साथ नहीं जाएंगे। सर जी चीज पसंद आई तो रोकड़ा निकलना, वरना मैं थोड़ी भागने वाला हूँ। जी फक्त तुम्हाला दुकान दाखवणार आहे। बिट्टू के पापा, मैं क्या कह रही थी, सुनो एक बारी हो के आते ओ नहीं यार, मैंने तो शक्ल से खोते का पुत्र लग रहा है। बिट्टू के पापा प्लीज। ओ यार इंग्लिश ना बोला कर, प्रॉब्लम हो जाती है। कित है दुकान, कित है? ये इधर ही पास है, हैं ना की है? महिपत सिंह जवेरी। महिपत सिंह जवेरी। ओ यार चीन गल सुन यार, भाभी के लिए हार लेने जा रहे हैं। महिपत सिंह जवेरी करके कोई दुकान है, हैं उठे जा रहे हैं। ठीक है फिर, हाँ कित है? इधर ही पास में। और चलो चलो फिर। भाभी दिखा दो, आइए। चलो भाभी चलो। क्या पैशांचा घोळ झालाय आणि काय करत बसले ते दोघंही? तू घातलेला घोळ निस्तरतायत बावळट. काय म्हणालास? बावळट? मला बावळट म्हणालास तू? हा? अरे किमान मी भाऊजींनी दिलेले पैसे गुंतवण्याचा विचार तरी केला. तू काय केलास तर? कपाटात चढवत ठेवले असते पैसे, कळलं? मी ठेवले असते तर वाढले नसते एक वेळ, किमान आहेत तेवढे टिकले तरी असते. तू काय केलंस? दादाने एवढे विश्वासाने दिलेले सगळे पैसे घालवून बसलीस तू. तुझा पगार किती आणि तू बोलतोयस किती रे? जगाला बोंबलून सांगते मी, माझ्या नवऱ्याचा पगार 70,000 रुपये. किती आहे पगार? बोल, आता तोंडच पटून बोल ना. जेव्हा आणशील ना घरी तेव्हा कळेल तुझा पगार नक्की किती येते. आणि मला मान्य आहे की यावेळी मी फाशी खाल्ली, पण तुझी मला बोलायची लायकी नाहीये, कळलं? हाय हाय, इतना बढ़िया दुकान। अरे नमस्ते। इतनी सारी वैरायटी। मुझे एक अच्छा सा हार शार दिखा दीजिए, डायमंड शायमंड वाला। आइए ना मैम, बैठिए। क्या लेंगे आप, ठंडा या चाय? नहीं नहीं, मुझे खाने पीने वास्ते कुछ नहीं चाहिए, आप बस मैंने हार दिखा दीजिए सुंदर सा। क्या दिखाऊं आपको? ये देखिए, ये सारे नेकलेस है। कौन सा दिखाऊं आपको? ये देखिए, ये नया डिजाइन है। हाय नहीं, मेरी भतीजी की शादी में इतना हल्का सा हार पहनूंगी मैं, ये नहीं, महंगा वाला दिखाइए। वो कितने तोले का होगा? ये है 10 तोले का। तो वो दिखा दीजिए। लगभग 5 लाख तक जाएगा। कारागिरी और टैक्स मिलाकर मैं आपको बता दूंगी। लॉक का केला दार? माफ करा, तुम्ही जो माल जमा केलाय तो रफा दफा करण्यापासून मी तुम्हाला थोडासा त्रास देणार आहे. पोलीस? नाही हो, मी साधा गिराईक आहे. त्याला फसवण्याचा, ज्याच्याकडनं पैसे लुटण्याचा धंदा तुम्ही मांडलाय. तडक बाहेर निघायचं. हिरो बनतो? हिरो नाही रे मी. हिरो असतो ना तर 4-5 लाख रुपये गेल्यावर पोटातलं पाणी घाललं नसतं माझ्या. दुर्दैवाने मी सामान्य माणूस आहे. ज्यांनी घाम गाळून पैन पै जमवली आणि तुमच्यासारखी लोक सहज ते पैसे घशात घालतात. मी नोकरीत आलेल्या मंदीचा बळी आहे. मी पडलेल्या शेअर मार्केटचा, वाढलेल्या महागाईचा शिकार आहे.
मी सगळ्या बाजूने पिचलेला सामान्य माणूस आणि तरीही तुमच्यासारखी लोक आमच्यासारख्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाताना पुढचा मागचा विचार सुद्धा करत नाहीत. मी तो सामान्य माणूस आहे. मी तो सामान्य माणूस आहे जो सोनाराची पायरी चढताना 10 वेळा विचार करतो. जो मनात सोनाराची पायरी चढताना स्वप्न बाळगतो. मी तो सामान्य माणूस आहे जो सणवार असला तर सोनाराच्या दुकानात जाऊ शकतो. मी तो सामान्य माणूस आहे जो महिन्याचा खर्च भागवायला सुद्धा तारेवरची कसरत करतो दर महिन्याला. मी तो सामान्य माणूस आहे. तो सामान्य माणूस आहे. तो सामान्य माणूस आहे. तुम्ही असं नाही करू शकत. का नाही करू शकत? का नाही करू शकत? तू माझे पैसे लुटू शकतोस आणि मी साधा माझा राग काढू शकत नाही. का नाही करू शकत? मी सामान्य माणूस आहे. कोण आहे? तुम्ही काय करणार तू? काय करणार तू? मला पोलिसांकडे देणार? तू तक्रार करणार माझी? तू माझी तक्रार करणार? माझी तक्रार करणार? माझी तक्रार करणार? चल चल तुझं. तुला पैसे कमवायचे ना? तू कष्ट कर. तुला पैसे कमवायचे तू कष्ट कर. हा इकडे इकडे इकडे. हा बघ या बापाला त्याच्या मुलीच्या लग्नात मान खाली घालायला का लावलीस तू? हा हा हे बघ या आईला तिच्या मुलांना शिकवण्यापासून का थांबवतोस तू? माझ्या आईसारख्या माई मोशीच्या ऑपरेशनच्या मध्ये का आलास तू? ह्याच्यासारखी माणसं फक्त पैसे चोरत नाहीत. फक्त पैसे चोरत नाहीस. कळला तू? नाही. तू यांचा मान मर्यादा आशा आकांक्षा अपेक्षा सगळं चोरलेस यांच्यापासून. ह्याला सला तुरुंगात टाकला पाहिजे. अरे मरेल तू. सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा अंत बघू नका रे. हे घ्या तुमचे पैसे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापले पैसे वसूल करून घ्या. ओए कुड़िए, तेरा बहुत बहुत शुक्रिया. ओदी हमें भी बड़ा अच्छा लगा. बरसों बाद कॉलेज वाले पटिया से मिलके. काय रे पट्या? पुन्हा गाणं वाजायला लागलं मनात. ऐक ना बट्या, तू फक्त घराबाहेरच नाही, घरात सुद्धा पट्या म्हणूनच सगळं सांभाळ. बोलले अगं काय झालं ग दुकानात? भेटली का ती बाई? मिळाले का पैसे? इतकं सोपं असतं का चोरीला गेलेले पैसे परत मिळणं? या या सौरभराव या, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. हा आप्पा, अहो काय बोलताय तुम्ही? मला माहिती मी सकाळी बोलण्यात कदाचित रागावलं असेल तुम्हाला, पण मी तुमच्यापेक्षा लहान आहे. तुम्ही माझ्यासाठी पाणी कसं काय आणणार?
असू दे. सौरभा, काही पत्ता लागला का त्या लोकांचा? पत्ता सुद्धा लागला आणि पैसे सुद्धा मिळाले. मिळाले? पैसे मिळाले? पण असे कसे मिळाले? जाऊ दे ना मावशी, पैसे मिळाले ना ते जास्त महत्वाचं आहे. आपण सगळे मिळून त्याचा आनंद साजरा करूया. वल्ली, मावशी हे पैसे तुझ्याकडे सांभाळून ठेव. अरे मावशी, हे पैसे तूच सांभाळू शकतेस, तुझ्याकडे सांभाळून ठेव. जा बरं, आत्ताच्या आत्ता आत ठेवून दे जा. बघितलं तुम्ही अप्पा, त्या माणसाने मला 5 लाख रुपये सांभाळून ठेवायला सांगितले होते, पण मी काय केलं? गुंतवायचा प्रयत्न केला आणि सगळे पैसे गमावून बसले. अख्ख्या जगाशी लढून हा माणूस 5 लाख रुपये परत घेऊन आला आणि म्हणतो काय, झालं गेलं विसरून जा ना, आपण आनंदी राहूया. हे असे आहेत माझे भाऊजी. भाग्य चांगलंय की मी लग्न करून यांच्या घरात आले आणि माझ्यामुळे तुम्ही आलात. पण तुमची पैशांची हाव काय जात नाही. वल्ली, काय बोलतेस तू? बाबा आहेत ते तुझे? माहितीये मला, मी स्वतःच्या बाबांबद्दल बोलतीये. तुम्हाला माहिती ते मला काय म्हणाले? अगं वल्ले, कपाटात कशाला चढवत ठेवतेस ते पैसे? गुंतव कशात तरी, वाढव पैसे. त्यांचं ऐकलं मी पण मूर्खपणा केला. बोलले मी कधी? बास अप्पा, बास. मला सांगा, कुठला धीर स्वतःच्या वहिनीच्या बाबांना असं घरी ठेवून घेतो? हा, त्यांना पोसतो? हा भला माणूस ते सगळं करतोय, सगळं. आणि तुम्ही त्यांच्याच घरात राहून मला फसवणुकीचे व्यवहार करायला सांगत होतात. सौरभराव, मी कळत नाहीये का तुम्हाला? कळत नाहीये? आता गप्प बसा, एकदम गप्प. सारवासारव करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. तुमच्यात आता जरा स्वाभिमान उरला असेल ना, तर आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. वल्ली, रागाच्या भरात काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. मी वेड्यासारखं काहीच बोलत नाहीये भाऊजी. जे बोलते ते अगदी बरोबर बोलतेय. या आधीच बोलायला हवं होतं. मी किती त्रास दिलाय तुम्हाला, तुम्ही सहन करत आलात. मी अंत बघितला अक्षरशः तुमचा. पण आता हे माझे बाबा असले ना, तरी आता मला हे माझ्या डोळ्यासमोर नकोय. असं नको बोलूस ना त्यांच्याशी. कुठे जातील ते? पैसे परत मिळाले नसते तर आपला संसार मोडला असता ना. मग मी कुठे गेले असते? एक वडील म्हणून, एक बाप म्हणून हा विचार नाही आला त्यांच्या मनात? त्यांना विचार. अगं काय बोलतेस? हे जे झालं ते झालं, पण ते तुझे वडील आहेत ना. वल्ली, मला माहितीये जे झालं ते व्हायला नको होतं. मला हेही मान्य आहे की एवढी मोठी गुंतवणूक करायच्या आधी तुम्ही दोघांनी मला विचारायला हवं होतं. पण म्हणून तू वाटेल ते नाही बोलू शकत आपण. ते वडील आहेत तुझे, तू त्यांच्याशी असं वागू शकत नाहीस वल्ली. मग काय करू मी? सांगा ना मग, मी काय करू? भाऊजी, भाऊजी तर तुम्ही अप्पा, अप्पा कुठे गेले?
अगं आत्ता इथे होते. अप्पा 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 कुठे गेले? अप्पा आई एवढं धावत जायची गरज नाही. तुला सांगते हे ना या बापलेकीचं काहीतरी कारस्थान असणार. तिला बरोबर माहिती असणार रे आपा कुठे गेलेत काय आहे. आता हा विषय नको. काही नाही रे. चौकात जाऊन बघ. पप्पा बाहेर पण नाही. तो आम्ही बघतो. तुझा मी पण आलो. मावशी मी आली. वल्ली मी आलो, तू काळजी करू नकोस. नीट सावकाश जा रे. बाहेर पण नाही येते. कुठे सचू पारावर आहेत का बघ. अप्पा एकदा तरी माझ्या डोळ्यात बघायचं हो. झाला प्रकार आपल्यावर शेकू नये म्हणून फक्त तुमच्यावर आळ ढकलत होते मी. खरंच कधी का तुम्हाला घराबाहेर काढेल.